मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट तयार होणारी आवळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहा, मी काय मोजून आवळे घेतलेले नाहीत, आमचे हे घरगुती आवळे आहेत, त्यामुळे मी अंदाजेच घेतलेले आहेत। आणि हे आवळे हायब्रिड नाही आहेत, गावरान आहेत। पहा, एकदमच झटपट तयार होते। पहा, तुमच्यासोबत आतापर्यंत यूट्यूब चॅनलवरती कोणीच ही रेसिपी शेअर केली नसेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। याच्यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, त्या सुद्धा तुम्ही फॉलो करा। तर कोणी कोणी काय करतं माहिती का, आवळे तळण्याचे माहीत नसतात, तर असेच आवळे घेऊन येत ना तळून घेतात आणि आतमध्ये कच्चे राहतात, ते तुरट लागतात। तर मी इथं आवळे कसे तळायचे हे पण सांगणार आहे। आणि एकदम कमी साहित्यामध्ये, फक्त 2च साहित्यामध्ये आपल्याला छान असे तोंडी लावण्यासाठी आवळे तळून घ्यायचे आहेत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथं घेतलेले आहेत आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि धुवून घेतल्याच्या नंतर कॉटनच्या कापडाने आवळे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत, त्याला अजिबात ओलसरपणा ठेवायचा नाही। मी तुम्हाला म्हटलं होतं मी इथे छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे। आता मी इथे ना आवळे आपल्याला अशा पद्धतीने ना अर्धे कट करून घ्यायचे आहेत। आवळ्यावरतीत ना अशा पद्धतीने रेषा असतात, पहा, ह्या रेषावरतीत ना आवळे आपल्याला थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आवळे जर कट करून घेतले ना, पटकन तळतात, व्यवस्थित तळतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात जेवताना तोंडी लावण्यासाठी। आता सर्व आवळे ह्याच पद्धतीने आपल्याला असे काप बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने कापून घेतल्यावर आवळे अजिबात तुरट लागत नाहीत। पहा, सर्व आवळ्याला आपण चिरून घेतलेला आहे। मी इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे। आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे, आपल्याला तव्यावरतीच आवळे तळून घ्यायचे आहेत। कढईमध्ये अजिबात नाही, व्यवस्थित तळल्या जात नाहीत। आपला तवा जाड असतो, त्यामुळे त्याच्यावरती व्यवस्थित तळल्या जातात। तर आपला तवा इथं गरम झालेला आहे। आपण आवळे आता त्याच्यावरती टाकून घेऊया। आवळे आता आपल्याला अगोदर तळून घ्यायचे आहेत छान व्यवस्थित। अगोदर भाजून घेऊया, नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। आपण लगेच जर तेल टाकलं तर तेलाने काय होतं माहिती का, फक्त वरून वरून काळे डाग पडतात आणि करपल्या जातात लगेच तेल घातलं तर। आता आपल्याला लगेच तेल घालायचं नाही, अगोदर आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान असे आवळे भाजून घ्यायचे आहेत। झाकण ठेवून भाजून घेऊया, फुल गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला अधूनमधून चेक करत राहायचंय, नाहीतर खाली त्याला डाग पडतील। छान असे 5 मिनिटं आपले आवळे भाजून झालेले आहेत। आता आपण याच्यावरती तेल टाकून घेऊया। गॅस आता आपल्याला मीडियम ठेवायचा, गॅस फुल ठेवायचा नाही। एक उकळ तेल घालून घेऊया। अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, मीठ घालून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल मीठ घालून घेतल्याच्या नंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून 2 मिनिटं छान आपण वाफवून घेऊया। अधूनमधून चेक करत राहायचं, नाहीतर आपले एकाच बाजूने तळल्या जातील। मस्त असे आपले इथं आवळे तळलेले आहेत। पाहू शकता किती झटपट तयार आपले इथं आवळे तळून झालेले आहेत। कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत सुद्धा, आपल्या नातेवाईकासोबत सुद्धा शेअर करा। आता आपल्याला लगेच हे खाली काढून घ्यायचे नाहीत, गॅस बंद करायचा आणि गरम तव्यावरतीच 5 मिनिटं ठेवूया। मी याच्यामध्ये आणखीन एक वस्तू घालण्याची विसरलेली आहे, ते मी इथं आता तुम्हाला सांगणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची। पण आम्ही लगेच हळद का टाकली नव्हती, तर आपली हळद आहे ना तेलामध्ये करपल्या जाते।
त्यामुळं आवळे इथं करपट लागतील, त्यामुळं मी हळद लगेच टाकली नव्हती. अशा गॅस बंद केला आणि नंतर हळद घातली तरी पण चालेल कलर येण्यासाठी. आणि आपले 5 मिनटं इथं गरम तव्यावरती ठेवून पण झालेले आहेत. हे आवळे आहेत ना पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचे नाहीत, खुल्ले ठेवायचे. पॅकबंद डब्यामध्ये ठेवले ना 2 ते 3 दिवसामध्ये याला बुरा लागतो, त्यामुळे आपल्याला इथं नॉर्मल झाकण ठेवून आवळे ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण नॉर्मल झाकण ठेवून जर ठेवले ना, पॅकबंद डब्यामध्ये नाही ठेवले तर 15 दिवस अजिबात खराब होत नाहीत. आणि तळल्याच्या नंतर 1 दिवस आवळे ठेवले ना छान मुरल्या जातात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. कशी वाटली माझी इतर रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा जरी आवडला